माझी बायको खूप सुंदर आहे आणि खूप प्रेमळ आहे आणि ती सर्वांशी मनमोकळेपणाने बोलते. यामुळेच ती कोणाच्याही मनात सहज घर बनवते. लोक सुद्धा तिची सतत स्तुती करत असतात. तिचं बोलणं इतकं मधाळ आहे की त्यावर सारेच जण फिदा होतात, जे मला जास्त टोचतं. एक पती म्हणून मला या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा. पण प्रॉब्लेम हाच आहे की मला याच गोष्टीबाबत राग आहे. सगळे जण तिची सतत स्तुती करतात आणि मला कोणी विचारतही नाही. तिच्यासारखी स्तुती माझ्या वाट्याला कधी येत नाही. शिवाय ती माझ्यापेक्षा जास्त पगार घेते. करिअरमध्ये यशस्वी आहे आणि याच सगळ्या गोष्टींमुळे मी तिचा तिरस्कार करतो. तिला दुःख दिल्याने मला आनंद होतो. या रागामुळे आणि द्वेषामुळे हळूहळू माझे प्रेम कमी झाले आणि मी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींवरून मी तिला मुद्दाम बोलायचो. चार चौघांमध्ये तिची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडायचो नाही. तिच्या करिअरमध्ये सपोर्ट करण्याऐवजी अडथळा बनण्याचा प्रयत्न करायचो. मी तिच्या मनावर ठसवू लागलो की ती आता बदलली आहे आणि चांगली पत्नी होऊ शकत नाही. याचा तिच्या मनावर खूप परिणाम व्हायचा आणि ती रडू लागायची. तिचा आत्मविश्वास कमी झाला आहे. मी तिच्या स्वयंपाकाबद्दलही कमेंट करू लागलो. मी तिला खात्री पटवून दिली की ती सर्वात वाईट डाट करते. पण असं काही बोलल्यानंतर मी लगेच ते प्रोत्साहनाच्या शब्दात बदलतो, कारण तिला जास्तही वाईट वाटू नये. शिवाय मी एके दिवशी तिच्या ड्रेसवरूनही चेष्टा केली, ज्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले. पण ती इतर कपड्यांमध्ये चांगली दिसते असे सांगून मी पटकन बोलणं सावरलं. मला हे करणे आवडत नाही, पण तिचे रडणे आणि अस्वस्थता पाहून मला खूप आनंद होतो. तिची एव्हरीथिंग परफेक्ट गोष्ट मला किती त्रास देते याचा विचार तिनेही करायला हवा. हे सुद्धा एक कारण आहे की हे करताना मला दोषी वाटत नाही. माझे तिच्यावर तरीही प्रेम आहे. जेव्हा ती रडू लागते तेव्हा मात्र मी लगेच शांत होतो आणि कुठेतरी आपण चुकत असल्याचे सुद्धा कळते. तेव्हा मी जवळ घेऊन तिला समजावतो आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. मला तिची कदर आहे म्हणून मी शक्य त्या प्रकारे तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. ती सुद्धा बऱ्याचदा गोंधळात पडते की हा व्यक्ती क्षणार्धात कसा काय बदलतो आणि चांगला वागतो. पण मला यात काही वावगे वाटत नाही. पती म्हणून मी माझ्या पत्नीशी असा वागू शकतो, नाही का? ती मला सोडून जाईल का? मला तिला त्रास द्यायचा नसतो, पण माझी असुरक्षितता मला हे करायला भाग पाडते. ती समोर आली की सतत मला असे वाटते की ती मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते आहे. ती इतरांसमोर दाखवते आहे की माझ्या पतीपेक्षा मी जास्त चांगली आणि श्रेष्ठ आहे. मी जास्त सुंदर दिसते. आज तो माझ्या मुठे जगतोय. मी हे घर चालवते आहे. ती सतत मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करते अशी माझी असुरक्षितता सतत मला सांगत असते. पण मला ही भीती सुद्धा वाटते की तिला जर याची जाणीव झाली की ती माझ्यापेक्षा खरंच खूप यशस्वी आणि चांगली आहे तर ती मला सोडून जाईल. मला पश्चाताप नाही. मला हे सुद्धा कबूल करायचे आहे की माझ्या या अशा वागण्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. कारण माझ्या मते संसारात अशा गोष्टी होत असतात आणि आपला पती म्हणून तिने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जर चार चौघात मला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तिने तसे वागणे टाळले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. माझा तिच्यावर हक्क असल्याने मी जे काही वागतो आहे ते चुकीचे आहे असे मला वाटत नाही आणि तिने सुद्धा ती गोष्ट मनाला लावून घ्यायला नको. कारण माझे तिच्यावर अजूनही जीवापाड प्रेम आहे आणि तिला त्रास झाला की मलाही त्रास होतो. मी तिला जाऊ देऊ शकत नाही कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो. अशा अद्भुत व्यक्तीला सोडून देणे मी सहनच करू शकत नाही. मी तिचा अनादर करत नाही, पण मला तिला सांगायचं आहे की ती माझी पत्नी आहे आणि माझा तिच्यावर अधिकार आहे. त्यामुळे वाईट वागणूक दिल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. तिने एकदाही कबूल केले नाही की ती माझ्यासोबत दुःखी आहे. होय, जेव्हाही ती नाराज असते तेव्हा मी तिची काळजी घेण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. तुमच्याकडे या माणसासाठी काही उपाय असेल किंवा सल्ला द्यायचा असेल तर तो शेअर करू शकता.